आपण आज बनणार आहे हरभऱ्याच्या डाळीची मस्त अशी भाजी, चटपट भाजी बनणार आहे आज। हे पहा, मी आता इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि मी आता ही डाळ भिजून घेतलेली, रात्री भिजायला टाकली होती मी। आता मी कढाई मांडलेली गॅसवर, त्याच्यावर मध्ये मी पाणी टाकलेलं 1 ग्लास। आता मी त्याच्यात डाळ शिजायला टाकणार आहे, कारण आपली डाळ भिजलेली, त्याच्यामुळे थोडा लई वेळ नाही लागणार शिजायला, थोडं 5-6 मिनटं शिजून द्यायची। झाकण मांडून दिलेले। आता हे पहा, आपली डाळ एकदम मस्त अशी शिजून झालेली। आता आपण ही डाळ काढून घेणार आहे। आता मी कढाईमध्ये थोडं तेल टाकलेले, आता याच्यात मोहरी टाकून घेतलेली आहे आणि आता जिरे टाकायचे। आपण आता 1 कांदा कट करून घेतलेला आहे, तो कांदा त्याच्यामध्ये टाकायचा आणि याच्यामध्ये थोडी अद्रक लसणची पेस्ट करून घेतली, ती पण त्याच्यामध्ये टाकायची आणि पूर्ण असं आता मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला मसाला टाकायचा। थोडं मी आता लाल तिखट टाकलेलं आहे, थोडा आपला गरम मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि 1 चमचा छोटी हळद टाकायची। आता हे पूर्ण असं आता मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी 1 टमाटर कट करून घेतलेले, ते टमाटर त्याच्यामध्ये टाकायचं आणि पूर्ण एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात थोडी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि 1 चमचा मीठ टाकायचं आणि हे पूर्ण आता एकदा आपण असं मिक्स करून देणार आहेत। आता आपण ती डाळ शिजून ठेवली होती ना हरभऱ्याची, ती डाळ आता याच्यामध्ये टाकून द्यायची आणि पूर्ण असं आता मिक्स करून घ्यायचं। आता मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे, थोडं मी आता पाणी कोमट करून घेतलेलं आहे। हे बाबा, आता एकदम मस्त आता याला तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला। आता याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकून, आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं। हे पहा, आता मी पाणी टाकून घेतलं आणि हे पहा, आता आपल्या भाजीला मस्त अशी उकळी आलेली आणि थोडं आता भाजी शिजत आलेली माझी। त्याच्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मी आणि एकदम मस्त भाजी होती। आणि आपल्याला भाजीला काही सुचत नसलं ना, ही भाजी करून बघा तुम्ही एकदा, खूप छान लागते हरभऱ्याच्या डाळीची भाजी रशीची। आणि थोडी वरतून मी कोथिंबीर टाकून घेतली, आपली भाजी